स्पर्धक असतो की एवढा लांबचा पल्ला गाठल्यानंतर तो धापा टाकत शर्यत पूर्ण केली या विजयाचा आनंद फक्त साजरा करतो. हा एक प्रकारचा स्पर्धक असतो. आणि दुसरा स्पर्धक असतो जो हा टप्पा पूर्ण केल्यानंतर, पल्ला पूर्ण केल्यानंतर तो सुद्धा दमतो, तो सुद्धा माणूस असतो, पण तो एक दीर्घ श्वास घेतो आणि त्यानंतर आलेल्या टप्प्याकडे मागे वळून पाहतो आणि पुन्हा पुढच्या टप्प्याचा विचार करायला सुरुवात करतो. अशा दुसऱ्या मॅरेथॉनच्या खेळाडूचं खरं तर आपण अभिष्टचिंतन साहेबांच्या रूपाने करतो आहोत. म्हणजे आज जर आपण देश पातळीवरच्या राजकारणाचा विचार केला तर माझ्यासारख्या एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक गोष्ट निदर्शनास येते आणि ती म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या नेतृत्वांनी देशाच्या राजकारणावर आपला एक अमिट ठसा उमटवलाय, यामधली जर नावं मोजायला सुरुवात केली तर धक्काही बसेल, आश्चर्य वाटेल, पण ही नावं हाताच्या बोटावर मोजण्या इतकी असतात. स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील, स्वर्गीय बॅरिस्टर नाथ पै असतील, स्वर्गीय मधु लिमयजी असतील, स्वर्गीय मधु दंडवतेजी असतील, स्वर्गीय प्रमोदजी महाजन असतील, स्वर्गीय शंकररावजी चव्हाण असतील, आता व्यासपीठावर उपस्थित असणारे प्रफुल्लभाई पटेल असतील, नितीनजी गडकरी असतील. पण या सगळ्या मांदियाळीमध्ये एक गोष्ट तुमच्या माझ्यासारखी अभिमानाची आहे की गेल्या तब्बल 40 वर्षांहून अधिक काळ एक व्यक्ती दिल्लीतली महाराष्ट्राची ओळख बनून राहिलेली आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. आणि ही ओळख बनून राहिलेली असताना केवळ राजकारण नाही, केवळ पुरोगामित्व ही गोष्ट व्यासपीठावरून बोलण्याची नाही, तर पुरोगामित्व म्हणजे जातीय द्वेष नाही. पुरोगामित्व म्हणजे 12 बलुतेदार 16 अलुतेदारांना सत्तेच्या प्रवाहात सामील करून घेऊन त्या प्रत्येकाला विकासाची संधी देणं, हे पुरोगामित्व जपणारं नेतृत्व म्हणजे आदरणीय पवार साहेब. केवळ फुले शाहू आंबेडकरांचा वसा, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा ही व्यासपीठावरून सांगण्याची केवळ गोष्ट आदरणीय साहेबांच्या बाबतीत राहत नाही. म्हणजे ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणासाठीची कवाडं उघडी केली, त्याच महिलांना लष्करात भरती करण्याचा जो क्रांतिकारी निर्णय असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण देण्याचा जो क्रांतिकारी निर्णय असेल, तो निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करून आदरणीय पवार साहेब हे फुलेंचे वैचारिक वारसदार ठरतात. जेव्हा राजर्षी शाहू महाराजांचा विचार येतो तेव्हा राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्राचा विचार करत असताना जगात जे चांगलं आणि जे नवं ते माझ्या करवीर संस्थानासाठी हवं, ही जी भावना होती, ही जी भूमिका होती, त्याच पद्धतीनं औद्योगिकरणाची कास असेल, नाविन्याची कास असेल, तंत्रज्ञानाची कास असेल, ती घेऊन पुढे जात असताना म्हणजे आपल्या सगळ्यांना आदरणीय साहेबांचा हिंजवडी आयटी पार्कच्या बाबतीतला किस्सा ठाऊक आहे. म्हणजे संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आदरणीय साहेबांनी सांगितलं की भूमिपूजन झालं तरी कारखाना इथे होणार नाही, त्याची जागा 20 मैलाच्या पलीकडे आहे. सगळे अवाक झाले. तेव्हा साहेबांनी सांगितलं या ठिकाणी आयटी पार्क करायचंय. गेल्या 20-25 वर्षांपूर्वीचा जवळपास हा निर्णय, पण आज त्याच आयटी पार्कमध्ये जवळपास 1 लाखापेक्षा जास्त तरुणांना सॉफ्टवेअर क्षेत्रातला रोजगार मिळतो. तीच गोष्ट मगरपट्टा सिटीशी. आणि या पद्धतीनं आधुनिकतेचा पुरस्कार करत, उद्यमशीलतेचा पुरस्कार करत साहेब राजर्षी शाहू महाराजांचे वैचारिक वारसदार ठरतात. मगाशी प्रदेशाध्यक्ष जयंतरावजी पाटील साहेबांनी जो उल्लेख केला, मराठवाडा नामविस्ताराचा जो उल्लेख केला, म्हणजे तत्वांसाठी कितीही किंमत चुकवावी लागली तरी तत्वांशी तडजोड न करता मराठवाडा विद्यापीठाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा जो नामविस्ताराचा साहेबांनी निर्णय घेतला, केवळ एवढाच निर्णय नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडे केवळ दीन दलितांचे कैवारी म्हणून नाही तर जागतिक पातळीवरचे अर्थतज्ञ म्हणून जेव्हा आदरणीय पवार साहेब पाहतात, तेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे खरे वैचारिक वारसदार ठरतात. बरं, हे सगळं करत असताना आम्हाला अभिमान आहे की आमच्या नेत्याला 5 लाखाचा सूट घालावा लागत नाही. आमच्या नेत्याच्या पांढऱ्या कपड्यांमध्ये सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असते. आमच्या नेत्याला हजारो लाखो रुपयांचे तैवानी मशरूम खावे लागत नाहीत. जर महाराष्ट्रातल्या प्रत्येक तरुणाच्या प्रश्नाला भिडताना आमचा नेता दिवसेंदिवस अधिकाधिक तरुण होत जातो. आमच्या नेत्याच्या खिशाला लाखो रुपयांचा मॉबलांचा पेन लागत नाही, साधा पायलटचा पेन असतो, पण त्या पायलटच्या पेननी 70,000 कोटी रुपयांच्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर स्वाक्षरी होते. इथं मला वाटतं
की आमचा नेता हा वेगळा ठरतो. मगाशी जी शॉर्ट फिल्म दाखवली त्यामध्ये एक फार महत्वाची ओळ होती जी मला फार भावली. ती ओळ होती हर अर्जुन का सारथी. जेव्हा हर अर्जुन का सारथी जेव्हा आपण म्हणतो तेव्हा मी माझ्यासारखा सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातला पोरगा डोळे विस्फारून पाहत असतो 6 जनपथवरची वर्दळ. आणि जेव्हा बिहारची निवडणूक होते, बिहारच्या निवडणुकीची जी रणधुमाळी होते आणि ती रणधुमाळी गाजवणारे तेजस्वी यादव सुद्धा आवर्जून साहेबांना भेटायला येतात. आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा निवडणुकीच्या आधी साहेबांच्या पत्राची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या आतुरतेने वाट पाहत असतात. हर अर्जुन का सारथी. आणि ही आता फार महत्वाची गरज आहे, ही काळाची गरज आहे. आणि ती काळाची गरज अशासाठी की आज कुरुक्षेत्रासारखी परिस्थिती देशाची निर्माण झाली. आणि या देशाची परिस्थिती जी निर्माण झाली आहे तेव्हा तुमच्या माझ्यासारख्या तरुणाईला हा विचार करण्याची आज गरज आहे. जे आजपर्यंत झालं, जी प्रगती झाली, ज्याचा अभिमान आहे, या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण या पुढचा 25, 30, 50 वर्षांनंतरचा महाराष्ट्र आपल्याला कसा हवाय, 25, 30, 50 वर्षांनंतरचा देश आपल्याला कसा हवाय. आणि तुम्ही आणि मी फार भाग्यवान आहोत की या लढाईसाठी मार्गदर्शन करणारा सेनापती एक मात्र ध्यानात ठेवावा लागेल. सेनापती मार्गदर्शन करू शकतो, सेनापती रणनीती आखू शकतो, पण लढायचंय मात्र तुम्हाला आम्हाला लढावं लागेल. तुम्हाला आम्हाला कंबर बांधावी लागेल, तुम्हाला आम्हाला शस्त्र परजावी लागतील. आणि तुम्हाला आम्हाला या लढाईत विजयी व्हायचं असेल तर आदरणीय साहेबांचा शाश्वत विकासाचा, समतेचा विचार हा प्रत्येकाला आपापल्या मनात रुजवून घ्यावा लागेल. आदरणीय साहेबांच्या बाबतीत एक फार अभिमानास्पद आठवण ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. जेव्हा भुजचा भूकंप झाला होता, त्या प्रलयकारी, त्या विनाशकारी भूकंपानंतर तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी यांनी उद्गार काढले होते आदरणीय साहेबांविषयी कि पूरी संसद में विपक्ष में वो अकेले थे जिन्होंने मदद का हाथ आगे बढ़ाया था. आज कदाचित साहेब भलेही म्हणतील त्यांना कोणत्याही पदाची लालसा नाही, त्यांना कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, पण साहेब या देशाला आज गरज आहे. कारण भूजच्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जो पुढाकार घेतला होता तसे भूकंपाचे हादरे आजही देशाला बसतायत. सांप्रदायिकतेच्या भूकंपाचे हादरे बसतायत, जातीयतेच्या भूकंपाचे हादरे बसतायत. धार्मिक उन्मादापायी शाळांवर आमचे समूह चाल करून चाललेत. समाज समाजापासून तुटला जातोय. आणि प्रत्येक जाती समूहामध्ये, प्रत्येक समाजामध्ये इतक्या टोकाच्या भूमिका निर्माण होत आहेत की त्या टोकदार भाल्यांनी आज देशहित रक्तबंबाळ होते. आणि म्हणूनच माझ्यासारख्या तरुणाच्या मनात एक प्रश्न निर्माण होतो की देशाला आपल्या मार्गदर्शनाची गरज आहे. आणि जर 26 खासदार असलेल्या गुजरातमधील व्यक्ती पंतप्रधानपदी बसू शकते तर 48 खासदार असलेल्या महाराष्ट्रातला महाराजांचा मावळा हा त्या सर्वोच्च स्थानी का विराजमान होणार नाही, हा विचार आम्ही प्रत्येकानं करणं गरजेचे. आणि ज्या दिवशी हे स्वप्न पूर्ण होईल त्या दिवशी खात्रीनं सांगतो संसदेच्या प्रांगणातला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुद्धा या मराठी मातीतल्या सुपुत्राला त्या स्थानी बसल्यानंतर समाधानानं हसताना बसेल. आणि जेव्हा हा पुतळा समाधानानं हसेल ते स्वप्न पूर्ण करण्याची ताकद आई जगदंबा आपल्या प्रत्येकाला देव, अशी सदिच्छा व्यक्त करतो. आदरणीय साहेबांचं पुन्हा एकदा त्यांच्या 81व्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद कोल्हे साहेब. यानंतर आपणा सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते, मुंबईचे अध्यक्ष, राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाबभाई मल्लिक यांना. परम आदरणीय पवार साहब के जन्मदिन के उपलक्ष्य में आयोजित किए गए आज के इस कार्यक्रम के आयोजक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महाराष्ट्र के अध्यक्ष सम्माननीय जयंत पाटिल जी, हमारे सबके आधार स्तंभ देश के नेता आदरणीय पवार साहब, प्रफुल्ल भाई, अजीत दादा, भुजबल साहब, तटकरे साहब,
मंच पे उपस्थित सभी सम्माननीय नेतागण और पवार साहब के 21वीं जन्मदिन मनाने के लिए आए हुए तमाम साथियों, निश्चित रूप से आज हम सभी लोगों के लिए आज सबसे आनंददायी क्षण है। हम जिसके नेतृत्व में काम करने का काम कर रहे हैं, हमारे नेता का आज जन्मदिन है और निश्चित रूप से आज के दिन हम लोगों को कुछ संकल्प लेने का काम करना पड़ेगा। अमोल कोहली साहब ने अभी वैचारिक लड़ाई की बात की और निश्चित रूप से देश में आज एक वैचारिक लड़ाई खड़ा करने की जरूरत है और हमें लगता है कि जो हमने एक फिल्म देखी कि योद्धा ये महान है और निश्चित रूप से ये लड़ाई का योद्धा इस युद्ध को जीतने का काम करेगा, ये पूरी तरह से विश्वास हम लोगों में है। और हमने देखा है कि पवार साहब के तेवर को, और एक शेर कहना चाहता हूं पवार साहब कि उसूलों पे आ जाए तो टकराना जरूरी है और जो जिंदा है तो जिंदा नजर आना जरूरी है। और साथियों, मैं आपको कहना चाहता हूं कि जिंदा मछलियां दायरे के विरुद्ध तैरने का काम करती हैं और जो मरे होते हैं वो प्रवाह के साथ बह जाते हैं। और हमारा नेता इस देश में जो वैचारिक संघर्ष चल रहा है, हेगड़ेवार गोलवर के विचारधारा को लेकर, देश में जो समतावादी विचारधारा है, छत्रपति शिवाजी महाराज की विचारधारा, साहू महाराज की विचारधारा, महात्मा ज्योतिबा फुले की विचारधारा, डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की विचारधारा, ये संघर्ष इस देश में खड़ा हो रहा है। कुछ लोगों को लग रहा है कि इस देश के अंदर एक अलग विचारधारा को लेकर इस देश के अंदर पूरी तरह से वे अपने आप को प्रस्थापित कर लेंगे। हमें लगता है कि इस वैचारिक लड़ाई में हमारा ये योद्धा पूरी तरह से जीतेगा और पूरी ताकत से हम उनके साथ खड़ा रहने का काम करेंगे। पवार साहब का आज 81वां जन्मदिन है। देश में बार बार पिछले 7 सालों से सवाल खड़ा किया जाता था कि मोदी के खिलाफ कौन, भारतीय जनता पार्टी का विकल्प क्या होगा। हमें लगता है कि 2 साल पहले जो देश के किसी भी व्यक्ति ने सोचा नहीं होगा, सपना में भी नहीं देखा होगा कि शिवसेना और कांग्रेस पार्टी एक साथ बैठेगी। अगर शिवसेना, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सरकार पवार साहब के नेतृत्व में, अगुवाई में इस महाराष्ट्र की धरती पे बन सकती है, तो देश में पर्यायी सरकार 2024 में पवार साहब की अगुवाई में बनेगी। हमारे पत्रकार साथी यहाँ पे मौजूद है, बार बार सवाल खड़ा करने का काम करते हैं कि ममता दीदी तो अलग बोल रही है, कांग्रेस के लोग अलग बोल रहे हैं। जब अलग अलग बोलने वाले हों तो कोई व्यक्ति चाहिए जो अलग अलग बोलने वालों को इकट्ठा भी बिठाने का काम करे, और हमें पूरा विश्वास है कि सभी को इकट्ठा बिठाने का काम हमारा नेता करने का काम करेगा। कश्मीर में फारूक अब्दुल्ला साहब की पार्टी हो, पंजाब का अकाली दल के नेता हो, दिल्ली के केजरीवाल हो, वामपंथी दल हो, महाराष्ट्र की पार्टियां हो, दक्षिण की पार्टियां हो, अगर कोई भी नेता की बात अगर कोई आज देश में मानने के लिए तैयार है तो हमें लगता है हमारे नेता पवार साहब की बात को सभी मानने का काम करेंगे। पवार साहब का एक व्यक्तिमत ऐसा है, मैं अपना अनुभव कुछ आप लोगों के साथ बांटना चाहता हूँ। मुझे लगता है कि आज एक पत्रकार ने मुझसे पूछा कि पवार साहब के मन में क्या है, ये किसी के समझ में नहीं आता। और मुझे लगता है कि वो नेता, कार्यकर्ता क्या जो अपने नेता की मन की बात ना समझ पाए, वो नेता और कोई भी कार्यकर्ता, पार्टी का कार्यकर्ता नहीं हो सकता।
लगातार खबरें आने लगती हैं कि आज नहीं कल भारतीय जनता पार्टी के साथ पवार साहब जाने वाले हैं। जब 1999 में महाराष्ट्र के अंदर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का गठन हुआ, उसके बाद ये खबरें आने लगी कि पवार साहब देश में उप प्रधानमंत्री बनने वाले हैं और महाराष्ट्र में शिवसेना, भारतीय जनता पार्टी और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की सरकार बनेगी। मैं समाजवादी पार्टी में था, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सहयोगी दल के नाते हम लोग काम कर रहे थे। कार्यकर्ता और बहुत सारे साथी चर्चा करने लगे। मैंने कहा कि पवार साहब विचारों से समझौता नहीं कर सकते और हमें लगता है कांग्रेस से बातचीत होगी और पुनः पवार साहब ने वो सारी चीज़ें, मुझे सत्ता नहीं मिलेगी तो चलेगी लेकिन हम विचारों से समझौता नहीं करेंगे, और 1999 में पहली बार साबित करने का काम किया कि हम बीजेपी के साथ नहीं जाएंगे। उसके बाद लगातार खबरें आने लगी, मोदी जी प्रधानमंत्री थे, खबर आने लगी, पत्रकार मुझसे पूछने लगे कि सुप्रिया ताई मंत्री बनने वाली है, आपकी पार्टी भारतीय जनता पार्टी के साथ जाएगी। मैंने सीधे कहा कि ये संभव नहीं। बोले आप कैसे बोल सकते हो? मैंने कहा कि मेरे नेता के मन में जो है वो मुझे समझ में आता है, मेरा नेता ऐसा कर नहीं सकता। और हमें लगता है कि पिछले 2 साल पहले जब परिस्थितियां बनने लगी तो कोई किताब लिखी गई कि नवाब मलिक सबसे पहले बोल रहा था कि महाराष्ट्र में पर्याय सरकार बनेगी। अगर नेता के मन की बात कार्यकर्ता समझ नहीं पाएगा तो वो कार्यकर्ता अपने नेता का अनुयायी नहीं है। निश्चित रूप से हमारा नेता ऐसा है कि मेरा अनुभव है कि जब भी मुझे कोई संकट आया, अगर कोई दुख की घड़ी मेरे साथ आई तो सुख की घड़ी में नहीं लेकिन दुख की घड़ी में हमारे नेता आदरणीय पवार साहब का फोन आया और क्या परेशानी है इसकी जानकारी लेने का काम हमारे नेता ने करने का काम किया है। हमें लगता है कोई नेता अगर अपने कार्यकर्ताओं के साथ उसके दुख बांटने की क्षमता रखता है, उसे समझने की कोशिश करता है, तो उससे बड़ा महान व्यक्ति कोई हो नहीं सकता। हम सभी की जिम्मेदारी बनती है कि आज पूरा देश आदरणीय पवार साहब की तरफ देख रहा है। पूरा देश चाहता है कि कहीं ना कहीं इस देश के अंदर एक परिवर्तन के लिए एक बड़ा मोर्चा बनाने का काम किया जाए। इस देश के अंदर जिस तरह से किसान परेशान है, नौजवान परेशान है, देश के अंदर अलग तरह की विचारधारा देश के अंदर जहर घोलने का काम कर रही है, मजहब के नाम पे नफरत फैलाने का काम कर रही है, जाति के नाम पे कहीं संघर्ष खड़ा करने का काम कर रही है, तो निश्चित रूप से आदरणीय पवार साहब का ही विचार, आदरणीय पवार साहब के ही विचारों के साथ इस लड़ाई को हम लड़ सकते हैं और हम लोगों को इस लड़ाई में लड़ने के लिए तैयार होने का काम करना। निश्चित रूप से मैं आप सभी लोगों से विनती करने का काम करना चाहता हूँ कि बहुत सारे लोग कन्फ्यूजन पैदा करने का काम करते हैं। आप सबकी जिम्मेदारी बनती है कि कन्फ्यूज होगा तो हमें लगता है कि एक्सीडेंट हो जाता है, कोई कुछ भी बोल दे। आपको पूरी तरह से हमारा नेता, उसके विचार क्या है, वो किस तरह की राजनीति इस देश में करना चाहता है, इसको पूरी तरह समझने का काम करना पड़ेगा। आज आदरणीय पवार साहब के आशीर्वाद से, पवार साहब मैं आपका बहुत आभारी हूँ। आपको याद दिलाना चाहता हूँ कि मैं समाजवादी पार्टी में था, कुछ वैचारिक लड़ाई मेरी हुई, मैं दल बदलना चाहता था, कांग्रेस में जाना चाहता था। मंत्रालय से निकला, बीकेसी में मेरी गाड़ी पहुंची थी, एक फोन आ गया, मी शरद पवार बोलते हैं। मेरे हाथ पैर ढीले हो गए कि पवार साहब का फोन क्यों आ गया, तुम कांग्रेस पार्टी में जाने वाले हो? मैंने कहा हाँ। बोले नहीं, कांग्रेस में नहीं जाना है, आपको राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में आना है। मुझे कहा कि दिलीप वलसे पाटिल जी से मिलो, अरुण भाई से मिलो और पार्टी में आओ। आपने मुझे निमंत्रित किया, पार्टी में लिया, और मुझे लगता है कि जो आपने मुझे बुलाया था, मेरी जो क्षमता थी वहाँ तक आपने पहुँचाने का काम किया। मैं मानता हूँ कि आप एक कार्यकर्ताओं को पहचानने वाले नेता हैं। और आज नवाब मलिक सिर्फ महाराष्ट्र में नहीं, पूरे देश दुनिया में अगर नवाब मलिक की पहचान बनी है तो हमें लगता है कि पवार साहब के कारण ही नवाब मलिक की पहचान दुनिया में बनी है। मैं मन से आपका आभार मानने का काम करता हूँ और वादा करता हूँ आदरणीय साहब कि आपको संघर्ष खड़ा करना पड़ेगा। देश आपको देख रहा है और कार्यकर्ताओं को भी समझना पड़ेगा कि जिस तरह से इस मुल्क के अंदर, इस देश के अंदर भारतीय जनता पार्टी लोगों को, जयंत पाटिल जी ने कहा कि अगर बोलोगे तो मेहमान आपके घर आ जाएंगे।
हमें लगता है मेहमान किसी के घर आने से, कोई मेहमान किसी के घर से कुछ ले नहीं जा सकते। हम उनका स्वागत करने के लिए तैयार हों तो मेहमान आएंगे और जाएंगे। हमारी जिम्मेदारी बनती है कि हम लोगों को निर्भीक होके, निडर होके अन्याय अत्याचार के खिलाफ खड़ा होना पड़ेगा। हम लोगों को हमारी नेता की तरह, जो योद्धा महान है, ये योद्धा हमारा महान है, उसी तरह उसके पथ चिन्ह पे खड़ा होकर जो भी अन्याय अत्याचार होगा उसके खिलाफ खड़ा होना पड़ेगा। कल भी इस शहर में एक रैली हो गई साहब, और बहुत सारे लोगों ने यहाँ पे आंदोलन करने का काम किया कि मुसलमानों को आरक्षण दिया जाए। मुझे याद है कि नासिक में पार्टी की रैली होने वाली थी। हम सभी लोगों को बुलाया गया। मराठा आरक्षण की मांग जोर पकड़ रही थी इस धरती के अंदर, और मुझे बुलाया गया। कहा कि नासिक के अधिवेशन में मुसलमानों को आरक्षण मिले, ये आपको प्रस्ताव रखना पड़ेगा। और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के नासिक अधिवेशन में मुझे लगता है कि 2003 या 2004 में वो प्रस्ताव हम लोगों ने पारित करने का काम किया। सच्चर कमेटी का गठन करने का काम आदरणीय पवार साहब के नेतृत्व में हुआ। जब देश के अंदर मराठा आरक्षण की चर्चा होने लगी, मुसलमान आरक्षण की चर्चा होने लगी, तो निश्चित रूप से 2014 के पहले मराठा आरक्षण के साथ साथ मुसलमानों को भी आरक्षण देने का काम किया गया। कल कुछ नेता आकर हम लोगों से सवाल पूछने का काम कर रहे थे कि मुसलमानों को आरक्षण क्यों नहीं दिया जा रहा है। शिवसेना पे टीका हो रही थी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पे टीका हो रही थी, कांग्रेस पार्टी पे टीका हो रही थी। मैं उनसे पूछना चाहता हूं कि हम लोगों ने आरक्षण दिया, लेकिन बीजेपी ने कानून पारित होने नहीं दिया, उस पर टीका क्यों नहीं आपने करने का काम किया? अगर आप हम लोगों पर टीका करने का काम करते हो तो जो मुस्लिम विरोधी पार्टियां हैं उसके बारे में आप खामोश रहने का क्यों काम करना चाहते हो? निश्चित रूप से आदरणीय पवार साहब ने अगर कोई फैसला किया था तो पूरी तरह से पार्टी उसके साथ खड़ी है। आज मराठा आरक्षण का मामला सुप्रीम कोर्ट में है, जिस दिन उसका निकाल आ जाएगा निश्चित रूप से मुसलमान आरक्षण को लेकर भी हम लोग आने वाले दिनों में फैसला करने का काम करेंगे। आदरणीय पवार साहब की नीति निश्चित रूप से है कि इस देश के अंदर, महाराष्ट्र के अंदर समतामूलक समाज बने। समतामूलक समाज बनाते हुए देश में, महाराष्ट्र में रहने वाले महिला हो, नौजवान हो, पिछड़े हो, शेड्यूल कास्ट हो, शेड्यूल ट्राइब हो, रिलीजियस माइनॉरिटीज़ हो, सबको समान अधिकार मिले, सबका समान विकास हो, इस विचार को लेकर हमारी पार्टी और हम लोग काम करने वाले लोग हैं। हमें लगता है कि बाहर से आने वाले लोगों को महाराष्ट्र में रहने वालों की चिंता काम करनी चाहिए। उन्हें बहुत काम है तो उत्तर प्रदेश में चुनाव है, जाए वहाँ पे अपना काम करने का काम करें। महाराष्ट्र की जनता आप लोगों को कभी स्वीकारने वाली नहीं। आदरणीय पवार साहब के नेतृत्व में हम सभी लोग खड़े रहेंगे और महाराष्ट्र में लगातार हम जीतने का काम करेंगे। मैं ज़्यादा ना बोल के इतना ही कहना चाहता हूँ कि आज साहब आपका 81वां जन्मदिन है। आप योद्धा हैं, आप सारे चक्रव्यूह तोड़ते हैं, और हम कामना करते हैं ईश्वर से कि आपको और भी लंबी उम्र मिले और आप हम लोगों के मार्गदर्शक बने रहे। इन्हीं चंद शब्दों के साथ अपनी बात खत्म करता हूँ। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद नवाबाई। यानंतर ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी जनांचा प्रवाह चाला असा एक लेख साहेबावरती लिहिला होता। त्या लेखाची एक प्रत आदरणीय साहेबांना ते भेट देत आहेत। त्यांना विनंती करतो की त्यांनी साहेबांना ती भेट द्यावी। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते, राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय छगन भुजबळ साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन करावं। आपल्या सगळ्यांचे प्राणप्रिय नेते आदरणीय पवार साहेब, सन्माननीय प्रफुल्ल पटेल जी, प्रांताध्यक्ष जयंतराव, उपमुख्यमंत्री अजितदादा, रामराजे, माझे सर्व सहकारी, खासदार, आमदार, माझ्या सर्व मित्रांनो, बांधवांनो, भगिनींनो, आपण सर्व आणि महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा हा कार्यक्रम बघत आणि ऐकत असणाऱ्या माझ्या सर्व मित्रांनो, साहेबांचा आज 81वा वाढदिवस
बरोबर 20 वर्षापूर्वी रेसकोर्सवर साहेबांची 61 वर्षाची झाले 61 जी आहे ती साजरी झाली या रेसकोर्सवर. आणि त्यावेळेचे प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी हे त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. आणि वाजपेयी साहेब म्हणाले कि शरद जी एक कर्तृत्ववान नेता है, वो प्रतिभावान है, उनके पीछे एक प्रतिभा है. तर त्या प्रतिभा वहिनींचा आणि आपला साहेबांचा दोघांना या वाढदिवसाच्या दिवशी मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. साहेबांना जर समजून घ्यायचं असेल त्यांची 2 पुस्तकं जरूर वाचायला पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्याने. एक लोक माझ्या संगाती आणि एक नेमकची बोलावे. म्हणजे बोलावं कसं, चालावं कसं, विषय मांडावा कसा, आणि त्याचबरोबर लोकांना बरोबर कसं ठेवायचं, निर्णय कसे घ्यायचे, कुठल्या विषयावर आपण बोलू शकतो आहोत, ज्ञान प्राप्त करू शकतो, लोकांना देऊ शकतो. 2 पुस्तकं जर तुम्ही वाचली तर मला असं वाटतं की आपला फार मोठा अभ्यास आणि राजकीय सामाजिक दृष्ट्या आपण सुद्धा ही पावलं टाकू शकतो. खरं तर पवार साहेब समतेमध्ये विश्वास ठेवतात आणि त्यांना हे बाळकडू जे आहे त्यांच्या आई वडिलांकडूनच मिळालं, सत्यशोधक समाज. आणि त्यामुळे स्त्री पुरुष समान आहेत. शेतकरी असतील, दलित, शेत मजूर, दुर्बल, मागासवर्गीय, सगळ्या वंचित जे आहे त्यांच्यासाठी स्वतःला वाहून घेण्याची त्यांची प्रवृत्ती जी आहे हे आपल्याला वारंवार दिसते. अगदी मुंबईमध्ये सुद्धा आपण जर फिरलो ना, काही ठिकाणी असं गेलो तर त्यांचा वावर कुठे कुठे दिसतोय आपल्याला. पहिल्यांदा साखर संघ आहे, शेतकऱ्यांसाठी काय करायचं आहे, साखरेचं काय होणार आहे, कारखान्याचं काय होणार आहे. पुढे तिथे आणखीन आलं की चव्हाण सेंटर आहे, जिथून राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक विषयाचं ज्ञान देणं, वाढवणं, जपणं हे महाराष्ट्रभर केलं जात आहे. पुढे आलं की मंत्रालय आहे, मुख्यमंत्री कसा असावा, प्रशासक कसा असावा, मंत्रालय तुम्हाला पाहिल्यानंतर लक्षात येईल. त्याच्या पुढे आलं की क्रिकेट सेंटर, त्या क्रिकेटमध्ये सुद्धा ते गेले, ते पार जगाच्या क्रिकेटचे बॉस बनले. आणि आता नंतर पुढे आले की इथे नेहरू सेंटर, आणि तिथे सगळं विज्ञान, जागतिक विज्ञान, देशाची माहिती, वेगवेगळ्या देशांची माहिती, तिथे सुद्धा त्यांचं कर्तृत्व आहे. असं पुढे आणखी जर गेलं, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह आहे, ते सुद्धा उभं करणं, सांस्कृतिक कामामध्ये सुद्धा त्यांचा तेवढाच वावर आहे. साहित्यिकांमध्ये सुद्धा त्यांचा वावर आहे. शिक्षणामध्ये रयत शिक्षण संस्थेचे प्रमुख, विद्याप्रतिष्ठान, शिक्षणामध्ये सुद्धा तेवढीच रुची आहे. ज्यावेळेला 95 सालामध्ये काँग्रेस सरकार गेलं त्यावेळेला काय करायचं, पवार साहेब फक्त साखर कारखान्यांच्या मोडी टाकायच्या कार्यक्रमाला जायचे आणि तिथे एकच सांगायचे, तुमच्या या खेड्यापाड्यातील लोकांच्या मुलांच्या हातामध्ये, मुलींच्या हातामध्ये कॉम्प्युटर दिसला पाहिजे. तेव्हापासून ते सतत कॉम्प्युटर खेळण्यासारखं वाटलं पाहिजे. कॉम्प्युटर खेळाच्या बाबतीमध्ये सुद्धा कुस्तीला, कबड्डीला आंतरराष्ट्रीय दर्जावर नेऊन ठेवायचं काम पवार साहेबांनी केलं. हॉस्पिटलने पूर्वी आपण कोणाला बघायला गेलो 30-40 वर्षापूर्वी तर केळी घेऊन जायचो, तेवढीच आपल्याला फळं दिसायची. पण नंतर साहेबांनी एक 100 कोटी रुपयाचा फक्त कार्यक्रम आखला आणि त्याच्यानंतर आणखी पैसे घातले. आता सगळीकडे तुम्हाला फळावर दिसते आणि देशभर तो कार्यक्रम दिला. कृषी मंत्री म्हणून जे आहे त्यांनी केलेलं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा आणि मनुष्य जातीच्या बाबतीमध्ये सुद्धा, देशाच्या बाबतीमध्ये सुद्धा गहू तांदूळ कशाची कमतरता नाही. 25 देशांना आज
त्यावेळेपासून आपण धान्य पुरवठा करतो आहोत. कारण साहेबांनी शेतकऱ्यांना च्या बाबतीमध्ये प्रश्न सोडवले. आम्ही भाव तिप्पट चौपट पाचपट वाढवून दिला. शेतकऱ्यांनी क्रांती घडवली. राजकारणामध्ये इतर सगळ्या ठिकाणी त्यांच्यावर हल्ले पण काय कमी झाले नाही. खूप वैचारिक हल्ले. साहेब असे आहेत आणि साहेब तसे आहेत. वेगवेगळ्या पक्षांनी केले. पण अतिशय संयम ठेवलं. संयमाने त्यांनी सगळे संयम बाळगण्याच्या बाबतीत त्यांची ख्यातीच आहे. किती तुम्ही तुटून पडा, कितीही कडवटपणे त्यांच्या बद्दल तुम्ही बोला, पण संयम सुटणार नाही. मला एकच त्याच्याबद्दल म्हणावं लागेल. जाने कितनों के दर्द अपने भीतर दफन करता हूं, जाने कितनों के दर्द अपने भीतर दफन करता हूं, पर ये जिंदगी तेरे साथ हमेशा मुस्कुरा कर रहता हूं. कितीतरी संकट येऊ दे, शारीरिक येऊ देत, राजकीय येऊ देत, साहेबांचा संयम ढळणार नाही. किती बोलावं त्यांच्याबद्दल, वेळ थोडा आहे. परंतु आजकाल जे आहे विविध क्षेत्रातील व्यक्तींची संशोधनाची माहिती ठेवणं हा यात साहेबांची खासियत आहे. ओबीसीचा प्रश्न जो आहे हा गाजतो आहे. हे ओबीसीचं आरक्षण दिलं कोणी महाराष्ट्रात? महात्मा फुले समता परिषदेची जालनाला मोठी रॅली झाली. त्यावेळेला साहेब मुख्यमंत्री होते. आम्ही एकच मागणी केली की साहेब मंडल आयोगाची अंमलबजावणी करा. साहेबांनी तिथं उभं राहून सांगितलं मी 1 महिन्याच्या आत मंडल आयोगाची अंमलबजावणी करणार. आणि त्यांनी शिक्षणात, नोकरीत आणि राजकीय सुद्धा आरक्षण जे आहे त्या मागासवर्गीय समाजाला दिलं. ते पवार साहेबांनी दिलं. पुण्याच्या सभेमध्ये आम्ही मागणी केली. राष्ट्रपती शंकरदयाजी शर्मा होते आणि मागणी केली की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यायला पाहिजे. साहेबांनी सांगितलं 1 महिन्याच्या आत. आणि 1 महिन्याच्या आत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला दिलं. आज अनेक लोक म्हणतात साहेबांमुळे आरक्षण गेलं. अरे त्यांनी तर आणलं. त्यावेळेला तुम्ही विरोध करत होता, त्यांनीच आणलं. आणि आज सुद्धा तुम्ही तेच करता आहात. आज सुद्धा तेच करता. भाजपचं मला काही समजतच नाही. त्यांचे लीडर्स होते, त्यांना घेऊन चर्चा झाली. काय काय पुढे कसं पुढे जायचं ते ठरलं. अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाला विरोध कोण करताय? सुप्रीम कोर्टात भाजपचे सेक्रेटरी, जनरल सेक्रेटरी. काय चाललेलं आहे? मुंह में राम बगल में छुरी. कथनी एक, करणी एक. आमच्यावर आरोप ठेवतायत. आम्ही तर लढतो. 2 दिवसापूर्वी प्रफुल्ल पटेल, मी, समीर भुजबळ, आम्ही मुकुल रोडके, कपिल सिब्बल, नाफडे साहेब, त्याच्यानंतर विल्सन,